एक सीट मारलेली आहे आणि बोळांची गवळ बोळ आणि गवळ ज्याप्रमाणे गायले शब्दावर सांगतो या तुऱ्याच्या पवित्र साजात आहे. मी शक्तिद्रात एक 10-15 वर्ष हेडावाकडे वाऱ्या करतोय. अशी गवळ मी आयुष्यात ऐकली. अंगावर शार आले. देवाची शपथ घेऊन सांगतो, तुऱ्याच्या साधं शपथ घेऊन सांगतो, काय गवळ काय गवळ चाल पण लावले नथवई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची नाही भरल्या वाहनाची तरी पहिल्या मानाची. काय म्हणावं ह्याला म्हणतात कवी कल्पना. हे जे आता आपण बघतो बाबा टीव्ही मध्ये अल्बम मध्ये गाणे आहेत, हे गीतकार आहेत, ह्या कुठल्या तरी वाडवडिलांना लिहून ठेवलेलं. हो आमचं लिहितात तसं व्हायचं पण त्यांच्याकडं घरात भांडार आहे. सुरेश धापू बावकरांचं भांडार आहे आणि त्यांची लेखणी असावी. काय लेखणीला आणि ह्याला काय तोडणार, ह्याला काय बोलणार, उत्तर काय देणार. म्हणून ह्याचं उत्तर नाही दिलं याचा अर्थ असा नाही की तुऱ्याचा मान कमी झाला आणि गोवांना मान दिला म्हणजे गोवा मोठं शातीर झाला, अशातला प्रकार नाही. हा शक्तितुराचा विजय असतो. काय लेखणी आहे. मी फक्त एक भाग देतो, भाग नाही म्हणता येणार. या गवळीला मी तोडणार नाही, काय बोलणार नाही, फक्त का ध्यान तुला देवाचं ध्यान तुला देवाचं माझ्या किसना देवाचं कुंकुपरग्या नावाचं तरी त्या भक्ती भावाचं कुंकुपरग्या नावाचं तरी भक्ती भावाचं फक्त चाल द्यायची म्हणून दिली आहे. आता माझे गवळणी राधेनं प्रेम करायचं अक्षाग्र्याने आणि खोड मात्र कृष्णदेवाला काढायची. ती खोड काढताना पण कशी काढायची, प्रेमान आपले पाणाले. म्हणून सांगतो आता राधा आहे ना, आजच्या जमान्यात एक्सटर्नल अफेअर म्हणतात पण हे नुसतं अफेअर आहे. आय लव्ह यू वाला. अरे ते खरं प्रेम. राधा कृष्ण पहिला मान राधाला. त्या राधेनं प्रेम केलं पण बाजूच्या होत्या ना काय त्यांच्यात नाही खुशी, त्याच्यावरच गवळण नाही वाटत. गवळण घेतो किती काळी 5 आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. बरोबर. अरे एकीचा कानावर लय बाई जीव तसं गोवा गेलं तसंच मानलं. त्या कानाचं आणि राधेचं प्रेम त्याने मांडलेलं आहे. तत्प्रेम ह्याच्यात आहे, बाकी काय नाही. पण जराशी आपली कड एकीचा कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एक आपल्या मनाची होत्या. एकीचा कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एक मनाशी ठरवून सुदबुद हरून कानावर मरते रे लय कानावर मरते रे. पणीच्या सोबतीची चोमडी नवा गणेशच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे. एकीचा कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एकीव. एकीचा कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एकीव. मनाची ठरवून सुदबुद हरून कानावर मरते रे मग तुम्ही कानावर मरते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे.
सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते तिच्या सोबतीची चोमडी नवाय कशी वटवट करते तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते एकीचा कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एकी हो एकीची कानावर लय बाई जीव तिची हो कानाला येते एकी हो मनाची डरव सोबत हरव कानावर मारते रे भक्तची कानावर मारते रे तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते 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 झालेला आहे शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे भुवनचा प्रश्न अनेक वर्ष आहे कुठे भुवनचा प्रश्न ह्याच्यातच आहे लिहिलाय बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय बुवा ते बाहेरच असेल दिल थांब के बैठे आज तुम्हाला सवाल फुट रहा है गेल्या वर्षी पाचलाच फुटणार होता पण गाडी कुठं वळली काय कळलं नाही आनंद सुरेश भावकर मुक्काम पोस्ट खडकवली प्रश्न विचारलेला आम्हाला प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं त्या फळाचं नाव काय लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता शाहीर उत्तर देतोय वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं त्या फळाचं नाव काय त्या फळाचं नाव केळं असं आहे लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करार झाला ती व्यक्ती कोण तर ती व्यक्ती म्हणजे निंद्रादेवी आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निंद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला आणि तिला सांगितले ते हे निद्रादेवी तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपली नाही व निराहार असेल जिनं काही खाल्लं नाही त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता असं शास्त्रवचनी होतं आणि शाहीर जेव्हा थोडंसं मोठं आहे जरा घ्या आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्रदंड घेऊन उभा असेल त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात ये तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचा नाही असा करारनामा झाला होता म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामाना लक्ष्मणाच्या त्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने हे लक्ष्मणा तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील म्हणजे ज्या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन तेव्हा लक्ष्मणा तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं तेव्हा आनंद भावकर बुवा हरी भावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा ते फळ कोणतं ते फळ केळं आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आय होप सो बघतो आपला प्रश्न माहितीच आहे आपला प्रश्न माहितीच आहे तसं फक्त लोकांसाठी सांगतो शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिले एवढं सांगायचं आहे बाबा तुम्हाला प्रश्नपत्र दिलेले आहे फक्त एक कडवं घेतो पुरा फिरून
संतोष पटकारे माऊली आमचे मित्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बुवा प्रश्न पण गात नाही, प्रश्न तोच आहे, जास्त काही बोलत नाही, फक्त एक कडवा घेतो. कडवा असा आहे, आग्रह नाही का. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. 3 दिवस पडला गावाला, इकडे अजून एक थेंब नाही पडलेला आहे. आणि लोकांनी करणी केली हो, आणि आता हंड्यान पाणी शिपायला लागतंय. 20 तारीख आली, मिरग संपला, अजून पाऊस नाही. आता आमच्याच चुका आहेत, माणसांच्याच चुका आहेत, त्याची काही चूक नाही, पण एक विनवणी या साजातून करतोय. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हतबल झालाय शेतकरी, अरे हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हतबल झालाय शेतकरी, हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळ्याच्या बाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळ्याच्या बाळा देव बघतोय तुझी वाट. या ठिकाणी नेवाळे बंधूंची एक फरमाईश आहे, तेवढी घेतो आणि वारी संपवतो. प्रियांश वैभव खैर जयगड मधून आमचे मित्र, प्रियांश वैभव खैर जयगड खैरे ना खैरे 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 प्रियांश वैभव खैरे जयगड राणेवाडी. फरमाईश नमन. काय अरे नमनाची झलक मग परत हे बोलते काय. हे काढून दे रे, असले बघू. हा लेखत तुळस बघू घेतो, दुसऱ्या बारीत घेतो नमन. ऐकलं हा, इथं मास्कर बुवा आहे, वाट त्यांना विचारा घेऊ का नको. अहो मला हे पत्र पाठवतात, हो जगून देत नाहीत मला. माझं मरण झालंय, मी तुमच्यासाठीच आहे माऊली, आयुष्यभर सांगतो. मी म्हणजे मला नाद आहे तुमच्या सगळ्यांचा. मी जे माझं कपडं सोडून ना, मी काय पण करा सांगितलं, मी काय पण करीन तुमच्यासाठी. आणि म्हणून ह्या 25 बाऱ्याच्या मिळाल्या, त्याचा माज किंवा मिजाज नव्हता, पण मी विचार करतो काय एवढं लोक म्हणतात मी एवढा सप्तस्वरांचा ह्या आणि मी एवढा ह्या आहे, आणि एवढं कसं काय बॉ झालं. नंतर मला लक्षात आलं की मी याची किमान वाट लावत नाही. ह्या नितना मंडळी तुम्हाला सांगतो, जून आला की पहिला निसता बायकांचा बाजार, बायकांची थिटर भरायची. आता एक बारी होत नाही, झाले की फ्लॉप. आणि ह्याचं क्रेडिट लांबोरी बॉल नाही, याने कोणी मान्य करो ना मान्य करो. एक आई वडिलांचा प्रति काय कोणाला बोलायचं नाही, कुणाचं मान खाली जाईल, आया बहिणीची मान खाली जाईल असा शब्द बोलायचा नाही, देवावरती काढण्याचा बोलायचं नाही, घरापर्यंत जायचं नाही. असं सगळं करून इथपर्यंत प्रवास आहे. आणि फक्त अर्धा मिनिट करतो तरी लोकांना त्रास. रेवाळ्यांचं फरमाईश घेऊया. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळ सरुंदावन. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळ सरुंदावन. लेख टिंबुराचं चांदण, लेख गरव्याचं चंदन. 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 लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळ सरुंदावन. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळ सरुंदावन. लेख टिंबुराचं चांदण, लेख गरव्याचं चंदन. लेख टिंबुराचं चंदन, लेख गरव्याचं चंदन. वैष्णवी हा वैष्णवी वैष्णवी का वैष्णवी आमच्या शशिकांत गावकरांची कन्या, आमचे मित्र आहेत. बुवांचं भावके आहे, आमचे मित्र आहेत, तुरेवाला आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आहे माऊली, धन्यवाद. हे असं मारण माझा सचिन होता. नमन घेऊ व्हाईल तर व्हाईल. मी काय म्हणतो मास्करानो तेवढं ना, एकदा त्या नमनातल्या बायका बंद करा, मग मला बंद करायला. किती जिव्हाळ आहे बघा. ह्या भावकर काय मला बोलशील याच्यावर.
थँक्यू, आय लव्ह यू. होईल ते होईल नका, जाईल ते जाईल का, दुसऱ्या बरोबर मी येतोय, काय बोलतील तर बोलतो. मारी टोपी. धन्यवाद.